Good morning, everyone. In our last lecture, we already studied landslide. Definition of landslide. We will say it again. A mass of a land or rock slides down the slope along a definite surface. This movement is called landslide. म्हणजे आपण लास्ट टाईमला आपण काय बघितलं होतं, लँडस्लाईडची डेफिनेशन बघितली होती. काय आहे अ मास ऑफ अर्थ ऑर रॉक, म्हणजे एखाद्या रॉकचा पार्ट किंवा अर्थचा एखादा पार्ट ज्या वेळेला स्लाईड म्हणजे घसरतो, कशावरून तर स्लोपवरून, अलॉंग अ डेफिनेट सरफेस. दिस मुवमेंट इज नोन ॲज लँडस्लाईड. त्याला आपण काय म्हणतो, लँडस्लाईड. द डाऊनस्लोप मुवमेंट ऑफ द रॉक डेब्रिज ऑर रेगोलिथ. डेब्रिज म्हणजे काय, दगडांचे ढीग. थोडक्यात डेब्रिज मीन्स ढीग. रेगोलिथ म्हणजे काय, लूज अनकन्सॉलिडेटेड मिक्सचर ऑफ सॉईल अँड रॉक पार्टिकल दॅट कवर्स द अर्थ सरफेस. म्हणजे अर्थ सरफेसवर कवर करणारी अशी एक लेअर. कशाची, की ते दोन्हीचं मिक्सचर आहे. कशाचं तर सॉईल अँड रॉक पार्टिकल. म्हणजे सॉईल आणि रॉक पार्टिकल्सचं मिक्सचर जे की अर्थ सरफेस कवर केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, रेगोलिथ म्हणतो. अँड सॉईल in response to gravitational stress is referred as landslides or slope failure or mass wasting. त्याला काय काय म्हटलं जातं, एकतर लँडस्लाईड म्हटलं जातं किंवा स्लोप फेल्युअर म्हटलं जातं किंवा मास वेस्टिंग म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे काय आहे बघा, लँडस्लाईड म्हणजे थोडक्यात आपण दरड कोसळणे. आपण एखाद्या कोकणामध्ये गेलो तर साईडला घाटातली वाट असेल तर बऱ्याच वेळेला काय होतं, की जे काही माउंटनचा किंवा हिलचा भाग आहे तो काय केला जातो, खाली स्लोपवरून तो काय केला जातो, घसरला जातो. आणि हे घसरणारं मटेरियल कसं असतं तर लूज असतं. त्याच्यामध्ये रॉक पार्टिकल्स असते, त्याच्यामध्ये सॉईल असते, कधीकधी दोन्हीचं मिक्सिंग असतं, कधीकधी फक्त रॉक्स असतात. म्हणजे एकतर रॉक असतं, रॉक डेब्रिज और रेगोलिथ असतं, किंवा सॉईल असते. ठीक आहे, किंवा ते दोन्हीचं मिक्सचर असतं. अशा टाईपमध्ये हे जे काही मटेरियल ज्या वेळेला मूवमेंट होते त्याच्यामध्ये आणि स्लोपवरून ज्या वेळेला घसरत खाली येतं, त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो, लँडस्लाईड म्हणतो. नाव 3 मेजर टाईप्स ऑफ मास वास्टिंग आर क्लासिफाईड बाय द टाईप्स ऑफ डाऊनस्लोप मुवमेंट. आता ही जी डाऊनस्लोप मुवमेंट आहे ती कुठल्या कुठल्या टाईप्समध्ये होते किंवा कशाच्या द्वारे होते, तर ते क्लासिफाईड केलेलं आहे. फर्स्ट वन फॉल्स, सेकंड वन स्लाइड्स अँड थर्ड वन फ्लोज. सिम्पल वर्ड आहेत, फॉल्स, स्लाईड अँड फ्लोज. फॉल्स म्हणजे काय, पडणे, स्लाईड म्हणजे घसरणे आणि फ्लो म्हणजे वाहत जाणे. ह्या 3 प्रकारे काय केलेलं आहे, हे जे लँडस्लाईड आहे ती क्लासिफाईड केलेली आहे. सो वी विल सी इट अगेन. 3 major types of mass wasting are classified by the types of downslope movement. They are falls, slides and slopes. Okay. Now we will see the types of landslides. The types of landslides are, first one slump, second one rock slides and third one rock falls. Now we will see the first one, slump. See the diagram. There is a arrow which is indicate that down throw movement. Now we will see, first we will read the definition and then only I will explain it. The movement of rock mass starts by cracking along a surface and then the separated mass of slides down rapidly. Such a slide is called a slump or shear slide. Slump is also known as shear slide. The movement of mass स्टार्ट्स क्रॅकिंग अलॉंग द सरफेस. म्हणजे सरफेसवर जे काही रॉक मास आहे त्याची मूवमेंट होते. कधी मूवमेंट होते, बाय क्रॅकिंग. म्हणजे त्याच्यामध्ये चिरा पडतात, भेगा पडतात आणि मग ते लूज मटेरियल होतं. मग त्यावेळेला त्याची मूवमेंट होते. अँड देन सेपरेटेड मास स्लाइड्स डाऊन रॅपिडली. आणि हे जे काही लूज मटेरियल झालेलं आहे किंवा चिरांच्यामुळे, भेगांच्यामुळे हे जे काही त्याचे तुकडे वगैरे झालेले आहेत ते काय होतात, स्लाइड्स डाऊन रॅपिडली. ते घसरत
फास्ट जलद येतात. सच स्लाइड इज कॉल्ड अ स्लंप ऑर shear slide. परत एकदा मी डेफिनेशन वाचते. द मूवमेंट ऑफ मास स्टार्ट्स बाय क्रॅकिंग along a surface, then the separated mass slides down rapidly. Such a slide is called slump or shear slide. Now we will see the second one, rock slide. Second one, rock slide. Here it is again diagram which is showing blocks, downward movement. It is arrow, indicates arrow. Arrow indicates that downward movement. And at the base of this there is some rock blocks in the diagram. Now we will see the what is rock slide. When detached means separated. When detached blocks of bed rock moves down the hill, it's called rock slide. आता rock slide म्हणजे काय बघा. When detached blocks म्हणजे ज्या वेळेला एखाद्या रॉक मासमध्ये ब्लॉक्स तयार झालेले असतात आणि ते जे ब्लॉक्स आहेत ते सेपरेट झालेले असतात. ठीक आहे. मग हे सेपरेट कशामुळे होतात तर बिकॉज ऑफ वेदरिंग एजंट्स. आता वेदरिंग एजंट्स कुठले आहेत. सन आहे, त्याच्यानंतर वॉटर आहे, विंड आहे. हे जे जिओलॉजिकल एजंट्स आहेत त्याचा काय होतो इफेक्ट ह्या रॉक मासवर होतो आणि मग ब्लॉक्स जे असतात ते सेपरेट तयार होतात. लूज मटेरियल तयार होतं. अँड दॅट मूव्स डाऊन द हिल इज कॉल्ड रॉक स्लाईड. आणि मग ते हिलवरून ज्या वेळेला घसरतात खालच्या डायरेक्शननी ते येतात त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो रॉक स्लाईड. म्हणजे घसरत येतात. लक्षात आलं का. घसरणे. इथं स्लाइड्स हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. स्लाइड्स. इन अ रॉक स्लाइड्स द मूवमेंट टेक्स प्लेस ऑन बेडिंग जॉईंट्स. ह्यामध्ये काय होते हे जे रॉक स्लाइड्स आहेत त्याची मूवमेंट कशामध्ये होते तर बेडिंग जॉईंट्स ऑर एनी अदर प्लेन्स ऑफ विकनेस इन द कंट्री रॉक. कंट्री रॉक म्हणजे बेसिक रॉक. तर बेसिक रॉकमध्ये जे काही बेडिंग जॉईंट्स आहेत किंवा प्लेन्स ऑफ विकनेस म्हणजे जिथे वीक प्लेन्स आहेत बिकॉज ऑफ वेदरिंग एजंट्समुळं जे काही रॉक मास आहे ते लूज झालेलं आहे. त्याच्या क्रॅक्समध्ये पाणी जाऊन पावसाचं किंवा वारं जाऊन किंवा वेदरिंगचा परिणाम होऊन काय झालेलं आहे ते जे मटेरियल आहे ते सगळं लूज झालेलं आहे. आणि ते लूज झाल्यामुळं काय होतं त्याच्यामधून ते जे ब्लॉक्स आहेत ते सेपरेट होतात आणि दॅट स्लाइड्स डाऊन थ्रू मुवमेंट किंवा डाऊनवर्ड मुवमेंट होते त्याची आणि त्याच्यापासून काय होते आपल्याला रॉक स्लाईड हे तयार होतं. लक्षात आलं. वी विल अगेन सी सेकंड वन रॉक स्लाईड. When detached or separated blocks of a bed rock move down the hill, it's called rock slides. In a rock slides, the movement takes place on bedding joints or any other place in the planes of weakness in the country rock. लक्षात आलं. म्हणजे कंट्री रॉक मीन्स बेस रॉक. तिथला जो काही ओरिजिनल रॉक आहे त्याच्यामध्ये काय होतात जॉईंट्स असतात त्याच्यामध्ये किंवा प्लेन्स ऑफ विकनेस असते आणि ते जे विकनेस प्लेन्स आहे त्याच्यापासून सेपरेट रॉक्स किंवा ब्लॉक्स तयार होतात आणि ते ब्लॉक्स ज्या वेळेला डाऊनस्लोप मुवमेंट होती त्यावेळेला ते काय होते रॉक स्लाइड्स आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. थर्ड वन रॉक फॉल्स. द स्टीप रॉक स्लोप्स ब्लॉक ऑफ रॉक्स ऑफ वॅरिंग सायझेस विच आर लूझन बाय वेदरिंग. आता वेदरिंगमुळे काय होते लक्षात घ्या. बिकॉज ऑफ वेदरिंग एजंट ऊन वारा पाऊस ह्या सगळ्यांचा काय होतो त्याच्यावर मारा होतो. जो काही हार्ड रॉक आहे त्याच्यावर वर्षानुवर्ष त्याचा काय होतं ही काही 1-2 वर्षाची गोष्ट नाही आहे. ही वर्षानुवर्षाची गोष्ट आहे की ह्या वेदरिंग एजंटचा काय होतो त्याच्यावर मारा होतो आणि त्याच्यामुळं जे काही ब्लॉक्स आहेत ते वेगळ्या प्रकारचे तयार होतात. स्मॉल टू म्हणजे अगदी छोट्यापासून ज्याच्यामध्ये आपण त्याला पेबल्स कोबल्स ग्रॅव्हल्स असे वेगवेगळ्या प्रकारचे साईज ठरलेले आहेत आणि साईजप्रमाणे त्याला नाव दिलेलं आहे. तर हे जे सगळे साईजेस आहेत ते सगळे काय होतात लूज्ड होतात बिकॉज ऑफ वेदरिंग. सडनली फॉल डाऊनवर्ड अंडर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आणि मग हे सगळे जे काही व्हेरियस साईजेसचे लूजन मटेरियल आहे ते फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळं काय होतं ते फोर्सनी खाली डाऊनवर्ड मुवमेंटला घसरतं. दिस इज कॉल्ड रॉक फॉल्स. परत एकदा बघा. रॉक फॉल्स द स्टीफ रॉक स्लोप्स ऑफ ब्लॉक्स of rock varying sizes which are loosened by
वेदरिंग सडनली फॉल डाऊनवर्ड अंडर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी दिस इज कॉल्ड ॲज रॉकफॉल. अशा तऱ्हेनं आपण 3 बघितलेले आहेत. आता आपण पुढचा पॉईंट बघतोय. नेक्स्ट पॉईंट बघतोय आपण इम्पॅक्ट ऑफ जिओलॉजिकल स्ट्रक्चर ऑन लँडस्लाईड. म्हणजे हे जे काही लँडस्लाईड्स होतात बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये किंवा दरड कोसळते, हे जे लँडस्लाईड होते तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो जिओलॉजिकल स्ट्रक्चरवर, म्हणजे आपले जे काही जिओलॉजिकल स्ट्रक्चर आहेत त्याच्यावर याचा इफेक्ट काय होतो ते आपल्याला बघायचं आहे. सो इम्पॅक्ट ऑफ जिओलॉजिकल स्ट्रक्चर्स ऑन लँड. फर्स्ट वन, बेडिंग प्लेन. आता व्हॉट इज दिस बेडिंग प्लेन? This is the plane at least cohesion in the layered rock masses. आता what is meant by cohesion? The meaning of cohesion is stacking together of particles of same substance. म्हणजे एकाच सबस्टन्सचे पार्टिकल्स ज्या वेळेला एकाच ठिकाणी स्टक झालेले असतात, चिटकलेले असतात, त्याला काय म्हणतो? बेडिंग प्लेन्स म्हणतो. लक्षात आलं? दिस इज द प्लेन ॲट लिस्ट कोहिजन इन द लेयर्ड रॉक मासेस. बेडिंग प्लेन्स मे बी हॉरिझॉन्टल, इन्क्लाइन और वर्टिकल. आता हे बेडिंग प्लेन आहे जे कसं आहे तर इट मे बी हॉरिझॉन्टल असू शकतं, ते वर्टिकल असू शकतं और इन्क्लाइन असू शकतं. म्हणजे तिन्हीही सांगता येत नाही की नेचरमध्ये ज्यावेळेला बेडिंग प्लेन तयार होतं किंवा रॉकमास तयार होत असतो किंवा रॉक्स तयार होत असतात त्यावेळेला ते हॉरिझॉन्टल होतील, वर्टिकल होतील की इन्क्लाइन होईल हे सांगू शकत नाही. तिथल्या कंडिशनवर ते तयार होतात. सो बेडिंग प्लेन्स मे बी हॉरिझॉन्टल, इन्क्लाइन और vertical. Horizontal bed tends to be most stable as compared to the inclined one. बरोबर आहे? तर जे हॉरिझॉन्टल बेड आहे ते मोस्ट स्टेबल म्हणजे जास्त स्टेबल असतं. कशा? ॲज कम्पेअर टू द इन्क्लाइन. इन्क्लाइन वनपासून काय होतं, ज्यावेळेला इन्क्लाइन बेड असेल त्यावेळेला मुवमेंट फास्ट होणार. डाऊन स्लो मुवमेंट काय होणार आहे? फास्ट होणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे? आपलं जिओलॉजिकल स्ट्रक्चर आहे ते चेंज होणार आहे. पण हेच ज्यावेळेला हॉरिझॉन्टल असेल बेड त्यावेळेला आपलं स्ट्रक्चर जिओलॉजिकल आहे ते चेंज होणार नाही, कारण मुवमेंटच फास्ट होणार नाही. सो काय सांगितलेलं आहे त्याने? हॉरिझॉन्टल बेड टेंड्स टू द मोस्ट स्टेबल ॲज कम्पेअर टू द इन्क्लाइन वन. लक्षात आलं? परत एकदा आपण बघूया बेडिंग प्लेन. दिस इज द प्लेन at least cohesion in the layered rock masses. Bedding planes may be horizontal, inclined or vertical. Horizontal beds tends to the most stable as compared to the inclined one. लक्षात आलं? अशा तऱ्हेने आपण बेडिंग प्लेन बघितलेलं आहे. सेकंड वन, सिस्टोसिटी अँड फोलिएशन. नाउ व्हॉट इज मीन बाय सिस्टोसिटी? They behave as a plane of weakness. Plane of weakness. Cystosity means parallel arrangement or foliation means layered. आता ज्यावेळेला लेअर्ड रॉक असतो त्यावेळेला तो काय असतो? नॅचरली एकमेकाला तो काय असणार आहे? पॅरलल असणार आहे. सो सिस्टोसिटी. सिस्टोस मीन्स अल्टरनेट लेयर्स. दे आर पॅरलल. ठीक आहे. दे बिहेव ॲज अ प्लेन्स ऑफ विकनेस. मग हे जे आहेत ते फोलिएशन्स म्हणजे लेअर्ड रॉक असल्यामुळे ते काय असतात? वीक असतात. म्हणजे वी कॅन सेपरेट इट इझिली. जसं आपण मस्कोवाईट जर घेतला मिनरल तर त्याच्या आपल्याला शीट्स सेपरेट करता येतात. जसं आपण पुस्तक घेतलं किंवा वही घेतलं तर त्याची आपण पानं सेपरेट करू शकतो. ती जी पानं आहेत ती आपण काय होतं? पॅरलल करतो. कधीही इन्क्लाइन किंवा व्हर्टिकल करत नाही सेपरेट. पॅरललच एकाच डायरेक्शननी ती केली जातात. फेल्युअर इज द मोस्ट कॉमन वेन दे आर इन्क्लाइन टुवर्ड्स द फ्लीस. फेल्युअर म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं आहे? जास्त आपल्याला नुकसान कधी होतं? दे आर इन्क्लाइन टुवर्ड्स द. ज्या वेळेला स्लोपला इन्क्लाइंड असतात फोलिएशन किंवा बेड्स जे असतात, बेडिंग प्लेन्स जे असतात ते इन्क्लाइन असतात त्यावेळेला आपल्याला काय होतं? दे आर मोस्ट फेल्युअर म्हणजे आपल्याला त्याच्यापासून जास्त नुकसान होतं. आता आपण काय बघितलेलं आहे? आज आपण जे काही टाईप्स ऑफ लँडस्लाईड्स आहेत ते बघितलेले आहेत आजच्या लेक्चरमध्ये. स्लंप बघितला, त्याच्यामध्ये रॉक स्लाईड बघितला आणि थर्ड वन रॉकफॉल बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे इम्पॅक्ट ऑफ जिओलॉजिकल स्ट्रक्चर ऑन लँडस्लाईड. त्याच्यातले आपण 2 पॉईंट्स बघितले. बेडिंग प्लेन अँड सिस्टोसिटी हे 2 प्रकार बघितलेले आहेत आपण.
थर्ड आपण नेक्स्ट लेक्चरला बघतोय, दॅट इज जॉईंट्स. हे आपण पुढच्या लेक्चरला आपण बघू.